एकच व्हायचं नाही. इथं आल्यावर ते समजतं. सगळे मिळून जर समोर येऊन सगळे बसले एकत्रित तर लय गोड दिसणार आहे. आपल्याला गटातटामध्ये संघटनेमध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये राहायची सवय आहे, पण हा कार्यक्रम कोणत्या संघटनेचा कोणत्या पक्षाचा किंवा कोणाचाच नाही आहे. हा कार्यक्रम आहे बाळाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा. त्याच सोबत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा हा कार्यक्रम आहे. म्हणून विनंती करेल, जे पण पांगलेले आहेत, जे पण इकडं कोपऱ्यात बसलेत, इकडं बसलेत, इकडं बसलेत, बोलताना तुम्हाला समोर बघितल्यावर मला मजा येणार आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही समोर येऊन बसाल. आणि हीच अपेक्षा करतो. बाळाभाऊ म्हणल्याप्रमाणे एक जालन्याला आणि एक मंठ्याला नकोय. सगळे एकत्र बसले की कसं गुन्ह्या गोविंदाने नांदत असल्याचा संदेश जातो. म्हणून प्लीज सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो, कारण की 8चा 9चा कार्यक्रम आता 10 वाजून 10:30 वाजले तरी चालू नाही झाला. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये सगळ्यात जास्त रोष असणारच आहे. ही असली कसली माणसं आहेत, यांना टाइम बी पाळता येत नाही. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सुरुवात करतो. तसाल आता इथं येऊन हा काय बोलणार आहे, रोज तर बघतातच तुम्ही मला, बरोबर. बोलणार तर खूप चांगलं आहे, पण ते तुमच्याच हिताचं असेल. राजकीय व्यासपीठ नाही आहे ना मी कोणता राजकारणी आहे. मी तुमच्याशी संवाद साधायला आलोय सामाजिक प्रश्नावरती, आपल्या हक्कावरती, आपल्या न्यायावरती. त्याच सोबत आपण सगळे शेतकरी आहेत, आपल्या शेतीमधून कसं सोनं पिकवता येईल त्याच्यावरती. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्या आईच्या कुशीमधून, त्या पवित्र कुशीमधून स्वराज्याचं स्वप्न उगवलं, त्या पवित्र कुश राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब, ते स्वप्न साकार करण्याचं काम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. ज्या माणसानं कोणतंच पुस्तक वाचलं नाही, कोणत्याच शाळेत शिक्षण घेतलं नाही, तरी पण त्यांची ख्याती जगभरात पसरली, ती म्हणजे साहित्यरत्न म्हणून असे थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. संत सेवालाल महाराज, जगतज्योती बसवेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लागली आहे. त्या सर्व संतांच्या चरणी प्रणाम. त्याच सोबत या देशामध्ये प्रत्येक तोडलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर, या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून वयाच्या 23व्या वर्षी फासावरती चढणारे शहीद ए आजम भगतसिंग, राजगुरू सुखदेव, आणि या देशामध्ये झालेले, आपल्या देशाला लाभलेल्या त्या प्रत्येक महापुरुषाच्या चरणी दंडवत. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या भारत देशाला राज्यघटना दिली, संविधान दिलं, आणि त्याच संविधानाच्या जीवावरती आपला भारत देश चालतो, अशा या थोर महामानवास सर्वप्रथम त्रिवार अभिवादन. जमलेले सर्व श्रोतेगण, माझे मित्र, मला पाहणारे ते प्रत्येक जण, तुम्हा सर्वांचं बी अभिनंदन. तुम्ही इथं आलात, एवढ्या उशिरा आलात, तुम्ही सहन केलं उशिरा येणं, पण तुम्हा सर्वांचे पण स्वागत आणि आभार. आज हा जो कार्यक्रम आहे हा महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष मार्गदर्शन, त्याच सोबत बालाभाऊंचा वाढदिवस. सर्वप्रथम मी बालाभाऊ आवारेंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की बालाभाऊंना उदंड आयुष्य देव, नवनव माझं आयुष्य त्यांना लाभो. काय बोलावं, काय सांगावं आणि तुम्हाला काय ऐकायचंय हे खूप महत्वाचं आहे. आपण सर्वजण फक्त बघत आलोय, महापुरुषांना वाचत आलोय,
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे ऐकलंच असेल, प्रत्येकाला ऐकलंय आपण, प्रत्येकाला बघत आलोय, प्रत्येकाचे विचार आपण आत्मसात केलेत, पण ते कधीच आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारले नाहीत. हीच खूप मोठी शोकांतिका आहे. आपण आज प्रत्येक महापुरुषाला जातीपातीमध्ये वाटून घेतलंय, पण कोणत्याच महापुरुषाने स्वतःची जात मोठी करण्यासाठी काम केलं नाही. त्याने प्रत्येक वेळेस काम केलं ते समाजाला मोठं करण्यासाठी. मग छत्रपती शिवराय असू द्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, महात्मा फुले असू देत, वस्ताद लहुजी वस्ताद साळवे असू देत, किंवा अहिल्याबाई होळकर असू द्यात, प्रत्येक महापुरुषानं ज्यांची आज आपण नावं घेतो, जयंत्या साजऱ्या करतो, त्यांच्या नावावरती जगतो, सांगतो अभिमानाने. पण आपण काय केलं? जातीपातीत वाटून घेतलं. कशासाठी? त्यांनी जातीपातीचं राजकारण, त्यांनी जातीपाती माते वाटून घेण्यासाठी त्यांचे थोर कामं केली नव्हती, तर समाजाला एकत्र आणून समाजासाठी काम केलं होतं, समाजाच्या उन्नतीसाठी काम केलं होतं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय दिलं आपल्याला? काय सांगेल का कोणी हात वर करून मला? काय दिलं आपल्याला? ज्या काळामध्ये माणसाला समानतेचा अधिकार नव्हता, समता बंधुता शिकवली, त्याच सोबत माई माऊल्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिबा फुले फक्त माळ्यांचे होऊ शकत नाहीत, ते संपूर्ण समाजाचे आहेत. हिंदवी स्वराज्याचं सुंदर स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवराय फक्त मराठा समाजाचे होऊ शकत नाही, त्यांनी हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं होतं. मुघलांच्या अगणित अत्याचारावरती थया थया नाचून त्या मुघलांना कापून स्वराज्य स्थापन केलं होतं रयतेसाठी. हे तर श्रींचं राज्य. म्हणजे श्री कोण? तुम्ही सगळे. मग त्यामध्ये जातीपाती कुठून आल्या? त्यामध्ये 18 पगड जाती होत्या. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध समाजाचे नाही आहेत. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसामध्ये आणलं, माणसाला माणुसकी शिकवली आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. ते कोणा एका जातीचे होऊ शकत नाहीत, ते भारतातील त्या प्रत्येक व्यक्तीचे आहेत आणि त्यांना प्रत्येकाने डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. हे आहेत महापुरुष. आपण जातीपातीच्या विषारी विळख्यामध्ये रोज गुरफटले जातो, पण कधी माणूस म्हणून जगताना विचार केलाय का? मी काम करताना मला असंख्य अडचणी येतात. काही सत्ताधाऱ्यांवरती टीका करतो, मग प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो, तू फक्त सत्ताधाऱ्यांनाच का बोलतो? मग काय विरोधकाकडे काम घेऊन जाऊ का? काम कोणाकडे घेऊन जायचं? आता इथं तर काय म्हणतात ना, भाजपची मंडळी पण बसलेली आहे, त्यासोबत विविध पक्षाचे विविध मान्यवर बसलेले आहेत. आता सगळ्यांची नावं नाही घेऊ शकलो कारण की हे कंटाळेत. पण रोज जेव्हा व्हिडिओ बनवला जातो तेव्हा तुमच्या हक्कासाठीच बनवला जातो. तो व्हिडिओ बनवत असताना प्रत्येक वेळेस माझ्या विचारांमध्ये हेच सगळे महापुरुष असतात, तेव्हाच मी बोलू शकतो, तेव्हाच मी तुमच्या समोर गोष्टी मांडू शकतो. आणि त्याच अधिकारांचा वापर करून जो सत्ता भोगतोय त्याला प्रश्न विचारतो. मग प्रश्न विचारलं की गुन्हेगार झाला का? प्रश्न विचारण्याचा अधिकार तर भारतीय संविधानाने मला दिलाय. मग प्रश्न कोणता विचारायचा आहे? सामान्य माणसाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विचारलेला प्रश्न. कोणाचा विरोध कसा असू शकतो? आपल्याला प्रश्न विचारायची सवय नाही आहे. मी शेतीमध्ये काम करत असताना, शेतकऱ्यांमध्ये काम करत असताना, शेतकऱ्यांमध्ये संघटन नाही आहे. आपल्यामध्येच वेगळे विचार आहेत. एखाद्या शेतकऱ्याने शेतामध्ये सोयाबीन पेरायचा निर्णय घेतला, लगेच शेजारी त्याच्यापाशी जातो, म्हणतो काय पेरतोय? तो म्हणतो सोयाबीन. कशाला पेरतोला का? वाटोळ होईल का? अरे पेरू तर दी, येऊ तर दी, त्याला बाजारात जाऊ तर दी, नंतर बघू वाटोळ होईल की कसं होईल. आपल्यामध्ये
मागे ओढण्याची जास्त कला आहे. मी ते अनुभवलं. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना सगळ्यात जास्त दुश्मन शेतकरीच आहेत. ही खंत आहे, खूप मोठी खंत आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला विरोध झालाय म्हणून शेतकरी मागे आहे. हे तुम्हाला का सांगायचं माहितीये? रोज तुम्ही व्हिडिओ बघत असता, माझे तर बघतातच तुम्ही, पण माझ्या विरोधात बी बनत असतात. मग काय म्हणणार? शेतकऱ्यांना फसवलं. साहेब, आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलोय ना, तिथं पेट्रोलचे बी पैसे घेतले नाहीत मी. माझ्या खात्यावरती आता 50-50 हजार बळच निघतील. हे सांगायचं काय? मी पैसा नाही कमवला, मी तुमच्या हृदयातलं स्थान कमवलंय आणि ती देणगी दिली मला कोणी? या सगळ्या महापुरुषांनी, यांच्या विचारांनी. म्हणून मी बोलू शकतोय. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक. आम्ही म्हणजे आपण सगळे. मग आपण सगळ्यांनी मिळून आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी लढणं म्हणजे कोणता देशद्रोह नसून भारत देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. काय आज अवस्था काय आहे शेतकऱ्याची? काल परवा दिवशी करमाळ्यामधून एका शेतकऱ्याचा व्हिडिओ कॉल आला. 2000 पाकिट म्हणजे 2000 गोण्या त्याच्या शेतामध्ये कांदा पडून होता काटलेला आणि 1 एकर काढून टाकला होता आणि अवकाळी पाऊस आला. नुकताच शेतकरी शेतामध्ये काम करायला लागला होता. कर्ज काढून शेती केली होती. 2000 गोण्या कांदा म्हणजे जवळजवळ 100 टन कांदा झाला. तो 7 रुपये भाव आहे त्या कांद्याला. किती खर्च तरी निघेल का हो त्याचा? त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी होतं. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत. मला काय बोलावं हे सुद्धा नाही कळालं. मी फक्त एकच बोललो, तुमच्या बांधावरून मला जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासाठी करेल. कारण ना मी कोणता सत्ताधारी आहे, ना कोणता आमदार आहे, ना कोणत्या पक्षाला सांगू शकतो की बाबा हे कर. आपण पक्षामध्ये वाटून घेतलं सगळ्यांना. पण हे पक्ष नसले तरी भारत देश चालणार नाहीये का हो? चालणार आहे. आपल्याला हेच समजना, आपल्याला आपले अधिकारच समजणार. याच्यामधले सगळे याच्या बसलेल्यांमध्ये शेती किती जण करतात? हात वर तक करता का? अरे लाजू नका, हात वर करायला तरी लाजू नका. काही देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही होणार तुमच्यावर. म्हणजे जवळजवळ 70% लोक शेती करतात इथं बसलेली. मला सांगा, शेती परवडते का हो? नाही की हो? का नाही परवडत? तुम्ही मेहनत करताय, तुम्ही माल काढताय, तुम्ही पिकं तयार करताय, अगदी सोन्यासारखं उत्पन्न घेताय, पण त्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकारच तुम्हाला दिलेला नाहीये. मग कधी मतदान करताना विचार केला का? उपसभापती महोदय, कधी तुम्हाला प्रश्न विचारला का शेतकऱ्याने आम्हाला भाव देणार आहे का? कधीच नाही. मतदान देताना कोणीच विचारणार नाही. का? कारण की आपण त्यावेळेस हुरळून गेलेला असतो निवडणुकीच्या धुरळ्यामध्ये, आणि त्या धुरळ्यामध्ये आपल्या अख्ख्या जिंदगीचा धुरळा झाला तरी पण आपण शांतच आहोत. आणि हीच वस्तुस्थिती आहे. माझं बोलणं कोणालाही रुचणार नाहीये, कारण की मी सरळ माणूस आहे. 2019 पासून मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावरती जाऊन रोज आबदतोय, रोज झटतोय. तुम्ही जे व्हिडिओ बघता का, मायच्यानं सांगतो, माझ्या आईबापाची शपथ घेऊन सांगतो, श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला फसवलं नाही. आणि जे व्हिडिओ मध्ये दाखवलंय ते स्क्रॅच पासून एकही शब्द त्यांना सांगितला नव्हता की हे बोलायचंय, तरी पण त्यांच्या समोर तेच उत्पन्न काढून दिलंय. सन्माननीय विठ्ठल कांगणे सरांचं आगमन होतंय. थोड्याशा टाळ्या वाजवू शकता तुम्ही. केलाय कधी विचार? शेतकरी लखपती होतो म्हणलं की बऱ्याच जणांच्या पोटात दुखतं. का? शेतकरी सगळ्यात मोठा मतदार आहे राज्यकर्त्यांचा, राजकारण्यांचा, त्या प्रत्येक राजकारण्याचा. मतदान कोण करतो यांना? तुम्ही लोकच तर करतात ना. मग तुम्ही जर श्रीमंत झाला, तुम्ही जर पैसे कमवले, तुम्ही जर मोठे झाला, तर मतदान कोण करणार? करेल कोणी? मग तुम्ही विचार करणार, तुमच्या लेकरांना शिकू दिलं जात नाही, प्रत्येक ती जिल्हा परिषद शाळा बंद केली जाते का?
कारण की तुम्ही जर शिकलात, तुम्ही जर मोठे झालात, तर फक्त अडचण ही येणार आहे की मतदान विचार करून केलं जाणार आणि त्याच्यामध्ये नुकसान त्या प्रत्येक राज्यकर्त्याचं आहे, राजकारण्याचं आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, तो काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, अजून इतर पक्ष लय मोठे, आता तर लय झालेत, फोडू फोडू, बरोबर ना. सर तर रोज गुलालच उधळतायत. नुसते शेतकऱ्याची लेकरं नोकरीला लावायचं काम या माणसानं केलंय. जोरदार टाळ्या वाजू द्या. आणि मी त्यांच्या वतीनं दिलगिरी भी व्यक्त करतो की ते मध्येच अडकले होते कुठेतरी. असू द्या. चलू देऊ. ऐकायला बरं वाटतंय की कानात तेजी बोलल्यासारखं वाटतंय? बरं वाटत असेल तर बोलतो, नाहीतर वेगळं काही बोलतो. काय म्हणतात ना, प्रत्येक जण कुठेतरी जोडलेला आहे, मला त्याची जाणीव आहे. पण सकाळी मोबाईल ओपन केला की तुम्ही सगळ्यात पहिलं मला बघता आणि मनातल्या मनात म्हणता की पोरग खरंच बोलतंय, पण नंतर म्हणता की जाऊ दे, याने काय होणार आहे. बरोबर. आपल्याला बदल घडवायचा, आपल्याला पुढच्या पिढीला देण्यासाठी काहीच उरलं नाहीये. या गलिच्छ राजकारणामध्ये, या गलिच्छ राज्यकर्त्यांमध्ये आपण सगळ्यात जास्त भरडल्या चाललोत. मग आपण कुठेतरी महापुरुषांचे विचार विसरायला लागलेलो. महापुरुषांनी काय सांगलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. किती जण शिकले, किती जण संघटित झाले, किती जणांनी संघर्ष केला? ज्यांनी केला, जे शिकले, ज्याने एकत्रित झाले ते मोठे झाले. पण जे वेगळे राहिले, ज्यांनी संघर्षच केला नाही, ज्यांनी त्यांनी दिलेला मंत्रच ऐकला नाही, ते कुठे आहेत आता? तिथेच जिथून राज्यकर्त्यांच्या गाड्या समोरून जाता आणि तुम्ही फक्त डोळ्याने बघता. मोठ्या माणसाची गाडी जाते आणि तुम्ही फक्त डोळ्याने बघता. का तुम्हाला मोठं व्हायचा अधिकार नाहीये का? दिलाय ना. भारतीय संविधानाने तुम्हाला तो प्रत्येक अधिकार दिलाय जो मोठ्या लोकांना पण दिलेला असतो. मी सांगितलं ना तुम्हाला, मी ज्या वेळेस म्हटलं शेतकरी मोठा झाला पाहिजे, शेतकऱ्याने पैसे कमवले पाहिजे, शेतकरी लखपती करोडपती झाला पाहिजे, की ठराविक विशिष्ट लोकांना त्याचा राग येतो आणि ते म्हणतात शेतकरी कुठं मोठा होत असतो वय, हेच म्हणतात. आणि हेच ऐकलंय. आपण सगळे शेतकरी आहोत आणि या जगामध्ये मी कायमस्वरूपी म्हणत आलेलो आहे, बाकी काहीही झालं असेल, त्या बनवणाऱ्या विधात्याने, त्या निसर्गाने माणसाला असं बनवलंय की बाकी काहीही तुम्ही विज्ञानाने कराल, पण तुम्हाला जगण्यासाठी, खाण्यासाठी शेतामधलं धान्यच लागणार आहे आणि हे विसरता कामा नये. प्लॅस्टिकचा गहू बाजारात आला तरी तुमचं पोट भरणार नाही राजा हो. त्यामुळं शेती जपा, शेतकऱ्याला जपा. आणि शेती जपून शेती केली आणि शेतकऱ्याला जपलं तरच आपण टिकू, नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्याकडे जमीन कधीच राहणार नाही. महापुरुषांनी सांगितलेले विचार सांगत असताना सध्या हेच सगळ्यात जास्त गरजेचं आहे, ते म्हणजे शेतकऱ्याला टिकवणं. माझी सभापती महोदयांमार्फत एक विनंती आहे, तुमच्या आमदार साहेबांकडे माझी एक विनंती पोहोचवा, थोडंसं आमच्या शेतकऱ्याकडे पण लक्ष द्या. त्याचा कांदा 7 रुपयाने जातोय, त्याची ज्वारी त्याच भावामध्ये जाते, त्याची सोयाबीन त्याच 4,000 रुपयाच्या भावामध्ये जाते. तू दे त्याला पण थोडं मोठं करा, ती निर्यात बंदी उठवा, ती जाऊ द्या बाहेर देशामध्ये आपला पण कांदा. थोडंसं व्यापारी धोरण पण बदला आणि जास्तीच काही करायचं असेल ना तर माझ्या शेतकरी राजाला हमी भाव द्या. आमचा शेतकरी सगळ्यात जास्त श्रीमंत असेल, मग आम्हाला लाडकी बहीण पण नको, आम्हाला कोणते 3,000 पण नको ना, आम्हाला कर्जमाफी हवी आहे. आम्ही राजरोजपणे, आम्ही अगदी सरकारला पण कर्ज देऊ, ही माझी विनंती आहे. लय वाईट अवस्था आहे हो आपली, लई. तुम्ही तरी या पूर्णा नदीच्या बाजूला वसलेलात, कधी नांदेडमध्ये जाऊन बघा शेतकऱ्याचे काय हाल आहेत. शेतीवरच बोलायला आलेलो आहे मी.
शेतीवरच बोलणार, कारण की तिलाच आपल्याला टिकवायचं आहे. आज रोजी रोज अधिग्रहण होते, रोज शेती कमी होते. दरवर्षी मोठे मोठे उद्योगपती शेती घेत आहेत आणि आपण विकत चाललेलो आहेत. आपण शेतीकडे बघत असताना एकच गोष्ट म्हणतोय, ती म्हणजे शेती काय पिकत असते का? शेती कशाला राखायची आहे? पण आपल्याला ती राखावी लागेल, कारण की ती आपली स्थावर मालमत्ता नाहीये. आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली, ती आपल्याला सांभाळायची आहे आणि आपल्याला ती पुढच्या पिढीला द्यायची आहे. मी म्हटलं ना, शेतीशिवाय या जगाला पर्याय नाहीये. जग कितीही पुढे जाऊ द्या, कितीही AI ची टेक्नॉलॉजी येऊ द्या, जगण्यासाठी, खाण्यासाठी त्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक राज्यकर्त्याला, त्या प्रत्येक नोकरदाराला, त्याच सोबत तुम्हाला पण खाण्यासाठी शेतामध्ये पिकलेलं कडधान्य, अन्नधान्य ते सगळं लागणार आहे. तुम्हाला लागणारी ती प्रत्येक गोष्ट शेतामधूनच पिकते. मग तुमच्या अंगावरचा कापड पण असू द्या, मग तिला टिकवावं लागेल, तिला जगवावं लागेल, राखावं लागेल. शेती करण्यासाठी खूप काही मेहनत, कष्ट लागत नाहीये. फक्त एक चातुर्बुद्धी लागते. आणि शेजारी जो असतो ना, त्याला ढेकूळ हाणायची ताकद असायला पाहिजे. तेव्हा आला आणि म्हणला का, तू कशाला पेरू लावतो, तू कशाला ड्रॅगन लावतो, तू कशाला आंबा लावतो, तू कशाला सोयाबीन लावतो, उचलायचं ढेकूळ हाणायचं डोक्यात, तू कशाला मला सांगतो, मी बघेल ना मला काय करायचं ते. ही वृत्ती आहे. आपल्याला मागे ओढण्यामध्ये सगळ्यात जास्त पटाईत आपलीच लोक असतात. बरोबर आहे ना? तुमचा काही आवाजच येत नाही राव. एकदा म्हणा बरं, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. म्हणजे ऐकताय तुम्ही? सांगायचं तात्पर्य एकच आहे, महापुरुषांनी दिलेले विचार आपल्या प्रत्येक आपल्या जगण्यामध्ये रोज अंगीकारले गेले पाहिजेत. तेव्हाच कुठे आपण समृद्ध होणार आहोत. मग शेती असू द्या, सामाजिक जीवन असू द्या, नोकरी असू द्या, राजकारण असू द्या किंवा अजून काही, पण आपल्याला लढावं लागेल. सगळ्यात आधी बोलायचं शिका. बोलायलाच येत नाही आपल्याला. आपण कोणी समोर मोठं आलं की आपण, आपल्या भारत देशाला गुलामगिरीची जास्त सवय आहे. त्यामुळे तर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य आपल्यावरती केलं. त्याच्या आधी मुघलांनी केलं. मध्ये थोडासा सुकाळ आला होता तेवढाच. त्याच्यानंतर भारत स्वातंत्र्य झाला आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त कोणी लुटलं? कोणी लुटलं? हे बोलतच नाही तुम्ही, घाबरता. काही नाहीत करणार. सभापती महोदय काही करणार नाहीत, बसलेली मंडळी काही करणार नाहीत. राजकारण्यांनी लुटलं. हे आपल्यातल्या माणसांनी नाही हो. ज्यांना आपण मोठ्या पदावरती नेलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, केंद्रीय मंत्री केलं, वरती पार सगळ्या टोकावरती नेलं. अहो, आमदार झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या दारामध्ये 5-6 गाड्या येतात. कुठून येतात मला बी नाही माहिती. तुमच्या दारात आल्यावरती लगेच म्हणतात, हे काहीतरी इकलं असेल, काहीतरी केलं असेल, नाहीतर त्यांना कोण विचारत नाही. मग आपण तो प्रयत्नच करत नाही. आपण ते मोठं होण्याचा प्रयत्नच करत नाही. मोठं होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण आपण तो विचार करत नाही. आपण फक्त एंटरटेनमेंट शोधतो. तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस मी अगदी सरळ सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये शांतपणे बोलतो, ज्याला संविधानिक भाषा म्हणतात, त्यावेळेस माझा व्हिडिओ चलत नाही. पण जेव्हा मी झाकण झुल्या म्हणतो, त्यावेळेस व्हिडिओ दना पळतो. तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि तिथंच आपलं चुकतंय. आपण एंटरटेनमेंट शोधतोय. IPL गेली की आपण पुढचं काहीतरी शोधतोय. आपण पार्टी फुटलेली, अहो पार्टी फुटल्यानंतर त्या दिवशी एखाद्या चॅनलला लाईव्ह लोक किती असतील? 2.5-3 लाख. आणि रेग्युलर एखादी शेतकरी पिकाची किंवा शेतकरी अतिवृष्टीची बातमी असेल तर 2-3 लोक लाईव्ह असतात. आपल्याला एंटरटेनमेंट पाहिजे. आपण आपला भारत देश पार्ट्यांमध्ये विभागून दिलेला आहे, पण आपल्याला आपला भारत देश आपला आहे हा विसर पडलाय. भारत देशाला समृद्ध करण्यासाठी इथं बसलेल्याच नव्हे, भारतातील त्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान असावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला तुमचे प्रश्न मांडावे लागतील. त्याच तो सोबत संविधानाने दिलेला तो प्रत्येक अधिकार वापरावा लागेल. त्याच दिवशी आपण समृद्ध होऊ. त्याच दिवशी आपण एका वेगळ्या उंचीवरती जाऊ. आपलं कोणी नाही राजा हो, आपलं कोणीही नाही. तुमच्यासाठी कोणीही उभं राहणार नाही. तुमच्यासाठी तुम्हाला स्वतः उभं राहावं लागेल, आणि तेव्हाच तुमची परिस्थिती कुठे बदलणार आहे.
भारत देश युवांचा देश आहे, पण भारत देशातील युवाच्या डोक्यामध्ये फक्त जाती धर्म पंथ हेच टाकल्या गेलंय. ती चूक आपली आहे, कारण की आपण ऐकतोय धर्म वाचला पाहिजे, टिकला पाहिजे, पण तो कोणता? महाराष्ट्र धर्म, भारत धर्म. आपण या देशासाठी, देव देश धर्मासाठी आपण काहीतरी करायला आलोय, द्यायला आलोय. मग त्या प्रत्येक घटकामध्ये काम करावं लागेल. भारत देशाला वरती नेण्यासाठी आपल्याला झगडावं लागेल. आपण ते करत नाहीयेत. गंभीर गोष्ट ही. आपण फक्त वाद करण्यामध्ये, याला त्याला कमेंट करण्यामध्ये, त्याच सोबत आपले प्रॉब्लेम सोडून दुसऱ्याच्या प्रॉब्लेम मध्ये डोकवण्यात जास्त व्यस्त आहेत. मला सांगा, तुमच्या तालुक्याचे आमदार असतील, कधी कोणत्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला का हो त्यांना की बाबा माझ्या कांद्याला 7 रुपये भाव काय? विचारला कोणी आहे का? हात वरतय करताय का? मी तर विचारतो रोज, मीच करतो फक्त. पॅकेज 55 कोटीची आली आहे. सन्माननीय बावनकुळे साहेबांना आम्ही फक्त प्रश्न विचारला होता, तुमच्याकडे 1147 एकर जमीन कुठून आली? मग सन्माननीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला एक नोटीस पाठवली, त्यामध्ये 25 कोटी लिहिलं होतं आणि दुसरी पाठवली त्यात 30 कोटी लिहिलं होतं. पण त्यांना काय माहिती हे उपरे, ह्याच्याकडे काहीच नाहीये द्यायला. मी माझ्या घरावरती तुळशी पत्र ठेवून तुमच्या समाजासाठी झगडण्यासाठी इथपर्यंत आहे. माझं गाव तुमच्यापासून 220 किलोमीटर आहे. मी तर येण्यासाठी ना कोणती बोलणी केली, ना कोणता पेट्रोल खर्च घेतलाय, ना घेणार आहे. मी फक्त तुमच्यामध्ये आलोय तुम्हाला बदलण्यासाठी, तुम्हाला घडवण्यासाठी. बाकी बावनकुळे साहेबांनी माझ्या शेतामधलं काय उपटून न्यायचंय ते न्यावं. ते माझं नाही, माझ्या वडिलांचं शेत आहे. माझ्या नावावर काहीच नाही. अवघड आहे, बोलायला गेलं की हेच आहे. खोटा गुन्हा दाखल केला. रविराज साबळे पाटील त्याच्या तिंत्रज या गावी संध्याकाळी निवांत निष्ठुर झोपलेला आहे दिवसभर काम करून, आणि सकाळी मी मोबाईल उघडतोय तर बातमी, रविराज साबळे पाटलाला अटक झाली. मी म्हटलं मी तर बाहेर आहे, अटक झाली. मग थोडं सर्च केलं, त्यात खाली कमेंट केल्या होत्या, हे तर व्हायलाच पाहिजे होतं, लईच बोलत होता, चुरू चुरू बोलत होता. मग मी उठल्यानंतर व्हिडिओ बनवला आणि सांगितलं, राजाओ काळजी करू नका, मी माझ्या शेतामध्येच आहे, मला अटक नाही झालं, उलट मला तुम्ही फेमस केलंय. मला अटक झाली असेल पण मी माझ्या शेतामध्ये. तुमच्या स्वप्नामध्ये सारखा रविराज साबळे पाटीलच येतोय का? कारण की त्याने सच्च्या आणि खऱ्या प्रश्नांवरती आवाज उठवलाय. त्याने त्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलाय, ज्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वंचित ठेवल्या गेलं त्यांच्या अधिकारापासून. त्या सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचा मी रोज प्रयत्न करतोय, कारण की महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेताच नाहीये, ना विरोधात कोणी आमदार आहे. तुम्ही समजू नका धापास जे आहेत ते आमदार विरोधात आहेत, बिलकुल नाही. त्यांच्या नांगे यांच्याकडे, म्हणजे वरच्या नेत्यांकडे आहेत. हा, ते बोलले की लगेच नांगी दाबली जाते. अहो ऐका ना, मी काय म्हणत आहे, राज्य सत्तेवरती कोणीही असू द्या, पण त्या राज्य सत्तेला प्रश्न विचारणारं कोणीतरी असलं पाहिजे. तेव्हाच आपल्या भारत देशामध्ये असणारी लोकशाही जिवंत राहणार आहे. आणि ते काम आम्ही करतोय. कोणत्या पक्षासाठी, कोणत्या पद. आता मी सभापती महोदयांनाच विचारतो, मी एवढं बोलतो, मला पद भेटलं असतं की नसतं? कोणाला बी भेटतं. बोलणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला हे उचलून धरता. काही नाही, करण्यासाठी काहीच लागत नाही. गळ्यामध्ये भगवा गमछा टाकला, डोक्यावरती भगवी टोपी लावली, आणि मी फक्त एका समाजासाठी बोलायला लागलो, एका धर्मासाठी बोलायला लागलो, तर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून घेऊन नाचणारी याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त माणसं होतील. पण मला ते करायचं नाहीये. मला करायचंय फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं भलं, सामान्य माणसाचं भलं. मला त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे, त्यांच्या न्यायासाठी लढायचे, त्यांच्या हक्कासाठी लढायचंय. पदाचा भुकेला असतो तर आतापर्यंत असतो कोणत्या तरी पदावरती. नको, पदासाठी नाही, सामान्य माणसाचा लढा देण्यासाठी. साहेब तुम्हाला खरं सांगू का, आरोग्य विभागाची नोटीस आली होती. नोटीस आल्यानंतर मी फक्त नोटीस वाचली, फक्त 2 मिनिटं विचार केला की या माणसाला नेमकं त्या पदावर कोणी बसवलं असेल, शिक्षण घेतलं असेल की नसेल.
मग मी ठरवलं साहेबांकडे जाऊन फक्त एकच प्रश्न विचारायचा, कोणत्या अधिकाराखाली आणि कोणत्या नियमाने ती नोटीस पाठवली. मी गेलो साहेबांना प्रश्न विचारले, अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिले. ते सगळं झालं. त्यानंतर संध्याकाळी मला गुप्त वार्ताहराने सांगितलं, गुप्त वार्ताहर म्हणजे त्यांच्याच जवळचे असतात, की 2 CEO साहेब आणि आरोग्य अधिकारी साहेबांमध्ये चर्चा चालू होती, कशाला या पोराच्या नादी लागलो असतो. उत्तरं द्यायला नव्हती. ज्यावेळेस तुम्ही सच्चा खरा प्रश्न विचाराल ना, त्यावेळेस या सत्ताधाऱ्यांकडे कोणत्याच प्रशासनाकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नसणार आहे. कारण की त्यांनी तुमच्यासाठी काम नाही केलंय, त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी काम केलंय. आणि हीच खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळं बोलायला शिका, लढायला शिका, संघर्ष करायला शिका. शेती तर कराच, त्याच सोबत या व्यवस्थेमध्ये काय चालू आहे, या प्रशासनामध्ये काय चालू आहे याच्याकडे पण लक्ष द्या. जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा. शेवटी एकच सांगेल, संघटित व्हा. जसं तुम्ही मी आल्यानंतर या टप्प्यात काही होते, ठराविक विचारसरणी असते ना, आपले ग्रुप असतात, या कोपऱ्यात काही होते, त्या कोपऱ्यात काय होते, त्या कोपऱ्यात काय होते म्हणल्यानंतर बी अजून बी ग्रुप आहेतच. आपल्याला हे ग्रुप नको आहेत. तुम्ही पक्षाचं राजकारण किंवा काही आलं तर हो ना, तुम्ही वेगळे वेगळे, काही फरक पडत नाही. पण ज्या वेळेस तुमचे हक्क, अधिकार, न्याय मागण्याची वेळ येईल, ज्यावेळेस तुमच्या शेतमालाला भाव मागायची वेळ येईल, ज्यावेळेस शेतकऱ्याच्या प्रश्नाचा विषय येईल, ज्यावेळेस सामान्य माणसाच्या न्यायासाठी विषय येईल, त्यावेळेस हो ना एकत्र, काय फरक पडतो. त्यामुळं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि तुमचं आयुष्य दैदिप्यमान करा. मला इथं मंचावरती बोलायची संधी दिली त्याबद्दल बाळाभाऊ आवारे आणि तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, त्या सर्वांचे पण आभार व्यक्त करतो. काय सरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही सगळ्यांचं कांगणे सरांवरती खूप जास्त प्रेम आहे. त्या प्रेमाच्या ते
हे प्रेम एवढं जास्त आहे की आयडी बंद केल्यावरती कांगणे सर त्याच्या 4 नाही 100 पटीनं मोठे झाले आणि हेच त्यांचं यश आहे, हेच त्यांच्यावरती तुमचं प्रेम आहे. आयडिया अशा 1000 बनवत. या सत्ताधाऱ्यांच्या ज्यांनी सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय त्या प्रत्येकाच्या छाताडावरती नाचायचं काम कांगणे सर तर करतातच, आम्ही करतो आणि त्यांच्यासोबत आम्ही कायम आहेत. आयडी परत येईल, सगळ्या गोष्टी होतील, पण तुम्ही एकत्रित झालं पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.